ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आजची परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती, राहणीमान. आजचा माणूस कुठं गेला? चंद्रावर गेला. पाण्यामध्ये माशावानी पाणबुड्या तयार केला. पण माणसाला माणूस म्हणून जगायला शिकला नाही. काय? सर्व शिकला, पण काय? मी माणूस आहे, मी माणूस आहे हे विसरला. आणि पूर्वीचं जे राहणीमान होतं ना, कसं होतं? आज विज्ञान निघालं. विज्ञान कशा करता? माणसाच्या सुखसोयी, या सुखसोयी करता तो विज्ञान तयार केलं. पण त्या सुखसोयी घेण्याकरता त्याला कायची गरज आहे? पैशाची. आणि पैसा जर म्हणला ना, तर आजच्या जीवनामध्ये शेती जी आहे, शेतीमध्ये कॉम्पिटिशन झालेलं आहे. माल करावा तर भाव नाही, भाव वाटला तर माल नाही. उद्योगाला कॉम्पिटिशन झालं. वाढती लोकसंख्या आणि नोकऱ्या नाही. याच्यामुळं काय झालं? पैसा अपुरा पडला. आता पहिलं कसं होतं? सकाळचा माणूस उठला, काय चुलीमधून काय घ्यायची? राख घ्यायची, राखेनं दात घासायचा. नंतर तो काम करायचा. आता काय? काम नकोय, शारीरिक श्रम नकोय. फुकट कसं मिळेल? आणि तो काम करायचा. भूक लागेल तेव्हा आपली भाकर, चटणी. आता आज काय आहे? पाची पक्वान, चायनीज. आणि तो काय करायचा? भाकरी खायचा. झोपायला खाली एक पोता आथरायचा, झोपायचा. आज काय झालं? गादी, पलंग. आणि मग तो आता काय? चहा, नाश्ता, पेपर. एका घरामध्ये 5-5, 6-6 फोन, 350 रुपये बॅलन्स, गाड्या, पेट्रोल. आणि या वाढत्या सुखशैनीमुळं आज काय झालं? पैसा कमी पडला. आणि मग पैसा कमी पडल्यानंतर मग पैसा उपलब्ध कसा करायचा? मग सरकारी नोकरी, पगारी, भ्रष्टाचार, चोऱ्या, लबाड्या, दरोडे. आणि मग बहिणीचं नाव आहे. आता तर सरकारनं बहिणीला पगारच चालू केला आहे. काय? बहिणींच्या जमिनीत भावाच्या जमिनी हिस्सा घे. ती नाही म्हणली तरी मग तिकून तू आण. आणि या आग्रहामुळं आज सगळी समाजाची काय झाली? तुटाफूट झालेली. मग याला कारणीभूत काय आहे? आलिशान जेवण. म्हणून पूर्वी काय होतं? पूर्वी जशाच तसं, म्हणजे कसं होतं? समाधानी जीवन होतं. आज काय झालं? माणसाचं समाधान राहिलं नाही. काय? माणूस सारखा धावतो. आणि एवढे करून कशा करता पाहतो? सुखा करता. हे साधनं कशा करता? मग साधनं त्याला सुख मिळलं का? नाही. मग प्रत्येक गोष्टीमागं एक चांगलं आणि एक वाईट असतं. काय? म्हणून पूर्वीचे लोक कसे होते? जसं असलं तसं समाधानी होते. आज जीवनामध्ये काय झालं? समाधान राहिलं नाही. आणि समाधान नसल्यामुळं त्याला काय? सुख मिळत नाही. मग सुख पाहिजे असेल तर काय पाहिजे? शांती, समाधान. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. आणि सदाशिवा जय भैरवनाथ महाराज की जय.